बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित एक कथा धिंड. सकाळपासून आळसावल्यासारखंच झालं होतं. रात्रभर चांगली झोप होऊन सुद्धा उत्साह वाटत नव्हता. सवयीनुसार ब्रश करून झालं, अंघोळ झाली, चहा घेतला, पेपर घेऊन बसले. पेपरही वाचावासा वाटत नव्हता. धावती नजर टाकली. ठळक बातम्या वाचल्या, पण बातम्या आतपर्यंत पोहोचल्या नाहीत. म्हणजे शब्दांतून अर्थापर्यंत पोहोचल्या नाहीत. पेपर समोर आणि नजर रिकामीच, त्रयस्थासारखी. जणू या वर्तमानपत्रातून आलेल्या वर्तमानाचा आपल्याशी काही संबंधच नाही असं. काय ग, काय झालं? विनोदने विचारलं. झोप नाही का झाली? का कुठलं पात्र मानगुटीवरून बसलंय बाटलीतल्या राक्षसासारखं? तुम्हा लेखकांचं काही खरं नसतं. तसं काही नाही रे, आणि झोप पण छान झाली आहे, पण आज उत्साहच वाटत नाही. आई, नाश्त्याला काय केलेस? सारंगनं रोजच्यासारखं विचारलं. अजून ब्रश सुद्धा केला नव्हता त्याने. मग आंघोळ तर लांबची गोष्ट. आजकालच्या मुलांना आंघोळ ही गोष्ट फुरसतीच्या वेळी करण्याची का वाटते हे समजत नाही. 12वीपर्यंत ठीक होता. रोज सकाळी आंघोळ करायचा, बरं वाटायचं. पण 12वीनंतर हॉस्टेलला गेला तर शिस्तीचं खोबरं करूनच आला. आंघोळ ही त्यातलीच एक गोष्ट. अगं, सकाळी सकाळी कसला विचार करतेस एवढा? काही नाही रे. मग मी नाश्त्याचं विचारतोय तर तुझं लक्षच नाहीये. बाईसाहेबांचा मूड नाही आज, विनोद म्हणाला. चल, आपण नाश्ता करूया आज. त्यात काय एवढं? विनोदाला तशी स्वयंपाक करण्याची आवड होती. आवडीतून सवयही झाली होती. सारंगमध्येही त्याने थोडी आवड निर्माण केली होती. दोघं मिळून अनेक वेळा स्वयंपाकातील यशस्वी प्रयोग करायचे. आत्ताही दोघांनी मिळून चांगले बटाटे पोहे केले, मलाही खाऊ घातले. आता तर उठायलाच हवं. उठ बाई, स्वयंपाकाला लाग आता. लवकर आटप आणि काल लिहायला घेतलेली कथा पुढं लिहायला घे. तुझी लोक, तुझी पात्र वाट बघतायत तुझी. मन मोकळं करायला धडपडतायत ती. मानसिक कोंडी फोडायची आहे त्यांना. तुझ्या मनमस्तकात ते आले आहेत आता मुक्कामाला. त्यांना न्याय हवाय. चल, उठ, आटप. आता मात्र मी उठले. थोडी तरतरी आली. ही तरतरी लिहिण्यासाठीचीच होती, स्वयंपाकासाठी नव्हती. पण स्वयंपाक करणं अपरिहार्य होतं. त्याशिवाय स्वतःला बाजूला काढता येणार नव्हतं. स्वयंपाकघरात गेल्यावर न ठरवता हात कामाला लागले. फ्रीज उघडून भाजी काढून धुवून ठेवली. कुकर चढवला, कणिक भिजवली, कोशिंबिरीसाठी काकडी खोचली. मध्येच फोनवर बोलणं झालं. एवढ्यात कुकरने शिट्या काढल्या. जास्तीची वाफ बाहेर काढण्याची तेवढी मोठी सोय आहे कुकरमध्ये. माणसांसारखा धुमसत राहत नाही तो. कुकरचा गॅस कमी केला. पुढचं सगळं यंत्रवत. कुठं काही अडलं नाही, अडखळलं नाही, खुंटलं तर नाहीच नाही. स्वयंपाकघरात जाण्यासाठीच बटन दाबलं आणि पुढं शरीराचं मशीन सुरू झालं. शरीरानं न कुरकुरता सगळं आटोपलं. शरीराचं रूपांतर यंत्रात कसं कधी झालं समजलंच नाही. पण एक मात्र खरं, मन आता यात रमत नाही. रोज रोज तेच तेच करायचं म्हणजे काय? त्यापेक्षा मस्तपैकी कागद ओढावा, पेनचं टोपण काढावं आणि मन मोकळं सोडावं. बिरबिरणाऱ्या बेफाम वाऱ्यासारखं सुसाटावं. कधी प्रचंड महाकाय धरणा आडाच्या पाण्यासारखं थबकावं. आतल्या आत घुसळत राहावं.
तळ शोधण्याचा प्रयत्न करावा. कधी लाटांवर झुलणाऱ्या होडीच्या शिरात वारा बनून घुसावं. तट्ट फुगून डचमळत्या होडीला दिशा द्यावी. त्याला इच्छित स्थळी पोचण्यासाठी मदत करावी. हे सगळं कागदावर उतरवता येतं. कुबजेचं कुबड काढता येतं. एखादा बॉम्ब निकामी करता येतो. त्याचा आनंद केवढा मोठा. कधी कधी शीड पाडून त्याची लखतर होतात. अटळ विनाशासाठी होडी हेलपाटत राहते. निकामी करण्यासाठी बॉम्ब फुटून जातो. मला काहीच करता येत नाही. मनात निराशा घेरून राहते. मन बेचैन होतं. त्या बेचैनीलाही एक प्रकारची धार असते, जी मनाचं सांत्वन करते, धीर देते. तू काय करशील? परिस्थितीच तशी होती. विनाश अटळ होता. लेखकांचं हे भागध्येय असतं. त्याला सगळ्या सुखदुःखांतून जावं लागतं. धक्के पचवावे लागतात. अपमान सहन करावा लागतो. रक्तपात झेलावा लागतो. बलात्कारिततेच्या किंकाळ्या ऐकाव्या लागतात. जेव्हा लेखक म्हणून त्याचं कौतुक होतं, तेव्हा लेखकाला फारसा आनंद होत नाही. हे कोणी समजूनच घेत नाही. पुन्हा सांसारिक व्यावहारिक पळापळ आहेच. समजत नाही ते जग आणि हे जग वेगवेगळं आहे, की सगळ्यांचाच एक गुंता आहे, न सोडवता येण्यासारखा. बऱ्याच वेळा लेखकही भरडला जातो. मानसिकरित्या फरफटला जातो. विनोद ऑफिसला गेला. सारंगही त्याच्या मित्रांकडे गेला. चला आता लिहायला बसावं म्हणून खुर्ची पुढं ओढून चांगली बैठक जमवली. टेबलावरची जागा रिकामी करून घेतली. काल लिहिलेला मजकूर नजरेखालून घातला. कथेतल्या वसुंधरेला पूर्ण विचार करायचा होता. तिला माझी मदत हवी होती. म्हणजे विचार मीच करायचा होता. पण आज काही सुचेच ना. मन विचार करायला तयारच होत नव्हतं. वसुंधरेत गुंतत नव्हतं ते, किंवा वसुंधरेला सामावून घेत नव्हतं. तना मनात तिच्या जगण्याशी माझा काही संबंध नसल्यासारखं मन अलिप्तच. वसुंधरा मनात शिरत नव्हती. जणू अनोळखी परखीच झाली होती ती. रेल्वे स्टेशनवर बसल्यासारख्या समोरासमोर असूनही आम्ही एकमेकींना अनोळखी प्रवाशांसारखे पाहत होतो. जाऊ दे, आज काही आपल्याला तिच्याशी बोलता येणार नाही म्हणून खुर्ची मागे घेऊन मी उठले. पेन उचलून बाजूला ठेवलं. वसुंधरेचं जगणं, तिच्या समस्या टेबलाच्या खणात बंद करून ठेवलं. खरं तर असं आपल्या पात्रांना कधी बंद करता येत नाही. त्यांना कुठं कोंडता येत नाही. ती आपल्यासोबत अवतीभोवती वावरतच असतात, अदृश्य रूपात. मनावर जणू त्यांचंच अधिराज्य असतं. तरीसुद्धा वसुंधरेकडे दुर्लक्ष करून जेवण करून झोपून टाकावं म्हणून इच्छा नसताना किंवा फारशी भूक नसतानाही मी जेवले. आवराआवर करून हातात साधनाचा ताजा अंक घेऊन कॉटवर आडवी झाले. वाचता वाचता झोप येईल असं वाटलं होतं, पण वाचनातही लक्ष लागत नव्हतं. झोपही लागत नव्हती. चाळा म्हणून मोबाईल घेतला. उगीच बटणं दाबत राहिले. कुणाचे फोन आले, कुणाला फोन केले हे बघत राहिले. सगळं माहितीचंच असल्यानं त्याचाही कंटाळा आला. आलेले SMS वाचून काढले. मग सेव्ह केलेले नंबर्स वाचू लागले. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, प्रकाशक, संपादक, शाळा कॉलेजेस, अनेक नावं तर चक्क अनोळखीच वाटायला लागली. कधी तर भेटलेली व्यक्ती, नंबर सेव्ह केलेला, पुन्हा भेट नाही, फोन नाही. ओळख पटावी कशी? नावासह संपर्काचं साधन हाताशी असतानाही माणसं विस्मृतीत गेलेली. क्षणभर कसं तरीच वाटलं. पुढं सरकता एका नावावर थबकले कसली, जवळजवळ आपटलेच. मनीचंद. आठवण येताच अंग शहारलं. आठवणीसरशी शरीर एकदम आक्रसलं. बधिरल्यासारखंच झालं. राग, द्वेष, चीड, वैताग काहीच नाही. विषाद मात्र वाटला. कीव आली. वाईट वाटलं त्या माणसाबद्दल.
माणूस असं का वागतो? आपला तोल का सोडतो? आपलं समाजातलं स्थान, आपली बुद्धी, विचार, अनुभव, समृद्धता, मुख्य म्हणजे आपलं वय, सगळं विसरून इतक्या खालच्या पातळीवर कसा काय जाऊ शकतो? माणसाच्या मनाचा थांग लागत नाही हेच खरं. आता तर मणिचंद या जगात सुद्धा नाहीत. त्यांना जाऊन 2 वर्ष झाली. त्यांच्या घरचा काही संबंध नाही, कुणा घरच्यांची ओळख नाही. त्यांच्या जाण्याबरोबर त्यांचा संबंधही संपला. तरी आपण त्यांचा नंबर आपल्या मोबाईलमधून डिलीट कसा काय केला नाही? माझं मलाच आश्चर्य वाटलं. अजून का ठेवलाय आपण त्यांचा नंबर? आता कधीच त्यांचा फोन येणार नव्हता. त्यांच्याकडून येणाऱ्या फोनची रिंग कधीच वाजणार नव्हती की मला त्यांचा कधी पुन्हा त्रास होणार होता. सगळंच संपलं होतं. जाऊ दे, डिलीट करून टाकूयात आता त्यांचा नंबर म्हणून ऑप्शनवर जाऊन डिलीटवर क्लिक करताच मणिचंद दिसेनासे झाले. एका क्षणात त्यांच्या नावासह त्यांचा नंबर पुसला गेला. संपर्क डिलीट झाला. तसा तर त्यांच्याशी असणारा संबंध त्यांच्या जाण्याने संपलाच होता. आता मोबाईलच्या मेमरीतूनही पुसला गेला. संपलं सगळं. किती सोपं असतं मोबाईलवरचं एखाद्याचं नाव पुसून टाकणं. पण मनाचं काय? मनाच्या पातळीवर सेव्ह केलेलं नाव कसं काय एका क्षणात पुसता येईल? एका क्लिकवर कसं काय डिलीट करता येईल? मणिचंद, असे का वागलात तुम्ही? तुम्ही म्हणाला असतात त्यात काय एवढं काय केलं मी? तुझ्या आसपास सुद्धा कधी फिरकलो नाही मी. जे बोललो ते फक्त फोनवर. त्याचं एवढं काय भांडवल करायचं? पण शब्दांनी माणसाला मारता येतं. शब्दांनी व्यभिचार करता येतो. दुसऱ्याला नागवता येतं. हे तुम्हाला समजायला हवं होतं. हो, जाऊ दे. आता मनातला डाटा डिलीट करण्याएवढी माणसाची बुद्धी उत्क्रांत झाली असती तर आज तुमच्या सगळ्याच आठवणी डिलीट करून टाकल्या असत्या मी. पण तसं करता येतंय कुठे? मणिचंद एक साहित्यिक होते. खूप पुस्तकं त्यांनी लिहिली. कथा, कादंबऱ्या, लेख, संशोधनात्मक लेखनही केलं. भावनोत्कट कविता लिहिल्या. वैचारिक लेखनसुद्धा केलं. तरी कधी मान्यताप्राप्त लेखक किंवा सेलिब्रिटी लेखकात त्यांची गणना झाली नाही. फारसे प्रकाशातही नव्हते ते. अभ्यासक्रमाला पुस्तकं लागली होती, पण प्रसिद्धीपासून ते दूर होते. सभा समारंभातही फारसे दिसायचे नाहीत ते. आपण भलं, आपलं लेखन भलं, बस. त्यांचं खूप वाचलं होतं, अभ्यासलंही होतं. त्यांचं लेखन खूप आवडायचं मला. पण संकोची स्वभावामुळे मी कधी त्यांना पत्र पाठवलं नाही की कधी फोन करून काही वाचल्याचं, आवडल्याचंही सांगितलं नाही. एवढ्या मोठ्या लेखकाला आपण काय म्हणून पत्र लिहायचं? कसं आणि काय बोलायचं? धाडसच कधी केलं नाही. नंतर मी लिहायला लागले. लेखन प्रसिद्ध व्हायला लागलं. पुस्तकं निघाली. वाचकांची पत्र यायला लागली. फोन यायला लागले. मग मी एकदा धाडस करून त्यांना फोन केला. फोनवर भेटले ते. छान बोलले. माझी चौकशी केली. स्वतःविषयी, स्वतःच्या लेखनाविषयी भरभरून बोलले ते. त्यांना खूप आनंद झालेला जाणवत होता. मी खूप कमी बोलले, तेच बोलत होते. शब्दांचा बादशहा, अक्षरांचा कुबेर शोधत होते ते. माझं नवीन काही वाचलं की फोन करत जा म्हणून. फोन केल्याबद्दल आभार मानून त्यांनी फोन ठेवला. मला आनंद झाला हे सांगायला नकोच. नंतर बऱ्याच वेळा फोन झाले. त्यांच्या लेखनासंबंधी चर्चा करण्याएवढं धाडस माझ्याजवळ आलं. 4-8 दिवसातून फोन व्हायचाच. मी नाही केला तरी त्यांचा फोन यायचा. एकदा फोनवर ते म्हणाले, तुमच्या भागात येणार आहे. एका स्नेहांकडे उतरणार आहे. शक्य असल्यास भेटायला या. ज्यांच्याकडे ते उतरणार होते त्यांचा पत्ता, फोन नंबर वगैरे दिला त्यांनी. माझा आनंद गगनात मावेना. एवढ्या मोठ्या लेखकाला भेटण्याची संधी मिळणार. आपण त्यांना भेटणार, बोलणार.
माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती ती. मी जायचं निश्चित केलं. विनोद म्हणाला, मी सोडतो, चल. फोनवरून आधी वेळ ठरवली होती. बरोबर पत्त्यावर आणून विनोद म्हणाला, चल, हेच घर. घर कसलं? राजवाडाच दिसतोय. तू जा, मी माझ्या कामाला जातो. झाल्यावर फोन कर. शक्य झालं तर न्यायला येतो मी. भेट झाल्यावर फोन कर मात्र. फोन करेन, पण न्यायला नको येऊ, मी म्हणाले. येईन मी. आणायला यायची काही गरज नाही. विनोद गेला. मी आत जायला निघाले. गेटवर वॉचमनने अडवले. म्हणाला, कुणाला भेटायचं आहे? वॉचमनचा कडक युनिफॉर्म आणि बोलण्याची आदब पाहून वाटलं, बरंच मोठं प्रस्थ दिसतंय. मनात आलं, एवढ्या मोठ्या बंगल्यात आत जावं की परत फिरावं? सांगावं फोन करून की येणं जमणार नाही म्हणून? काहीतरी कारण निश्चितच सांगता येईल. पुन्हा वाटलं, प्रस्थ मोठं असे ना का? आपल्याला काय त्याचं? आपल्याला त्या बड्या प्रस्थाशी कुठं भेटायचं आहे? भेटायचं आहे ते लेखकाशी. कुणाला भेटायचं आहे? वॉचमन पुन्हा विचारताच, मणिचंद, मी म्हणाले. लेखक मणिचंद. इथे पाहुणे आले आहेत ना, त्यांना भेटायचं आहे. जावा, पाहुणे वाट पाहतायत तुमची. अरे वा, मनानं उडीच मारली एकदम. मणिचंद आपली वाट पाहतायत आणि आपण शाने परत जायचा विचार करत होतो. अंगावर मुठभर मास चढल्यासारखं झालं. वॉचमनने भल्या मोठ्या गेटचा छोटा कप्पा उघडून दिला. एखाद्या जेलमध्ये गेल्यासारखं वाटलं. छोट्या कप्प्यातून आत जाताना वाकून जावं लागलं. बरी युक्ती आहे. आत जाताना वाकून नतमस्तक होऊनच जावं लागलं. पाठीचा कणा ताट ठेवून किंवा ताट मानेनं जायला इथं बंदीच असावी. आत पाऊल टाकताच समोर आली ती भली मोठी बाग. किती कुंड्या, किती झाडं, किती प्रकार, किती रंग, किती आकर्षक मांडणी. आपण एखाद्या संस्थानिकाला भेटायला आलोय की काय असं वाटलं. आत कुणीच दिसत नव्हतं. घरात म्हणजे बंगल्यात. बंगल्याच्या आत कुठून जायचं समजत नव्हतं. कुणाला विचारावं? कुठं चौकशी करावी? काही समजतच नव्हतं. एका बाजूला माळी झाडाशी काहीतरी कानगोष्टी करत लुडबुडत होता. त्याला विचारावं का? एवढ्यात लॉनच्या एका कोपऱ्यात खुर्चीवर कुणी बसल्यासारखं वाटलं. पाहिलं, 4 खुर्च्यांपैकी एका खुर्चीवर एक म्हातारा बसला होता. समोरच्या टिपवायवर वर्तमानपत्रांची चळत होती. त्यांनाच विचारावं म्हणून पुढे गेले. म्हातारा जेवढा दिसला तेवढा म्हातारा वाटत नव्हता. उत्साही, तरतरीत, धारदार व्यक्तिमत्वाचा देखणा पुरुष वाटला. मी काही विचारायच्या आत उत्साहानं त्यांनीच विचारलं, आपण वर्षा? हो, मी आश्चर्यानं म्हणाले. बहुतेक मणिचंदांनी या आजोबांना सांगून ठेवलेलं दिसतंय. बसा ना, त्यांनी खुर्चीकडे बोट दाखवलं. मला मणिचंदांना भेटायचं आहे. खुर्चीवर न बसता मी उभ्यानेच म्हणाले. म्हणजे त्यांनीच मला भेटायला बोलवलंय. आलेत का ते? मीच मणिचंद, ते म्हणाले आणि मी उडालेच. हे मणिचंद, लेखक मणिचंद, वयाने एवढे मोठे, वृद्ध? खाली वाकून मी त्यांना आदरानं नमस्कार केला. तसे ते पटदिशी उभे राहिले. म्हणाले, नाही नाही हो, नमस्कार करू नका मला. बसा बसा तुम्ही. मी समोरच्या खुर्चीवर बसले. अगदी अवघडल्यासारखी ते समोर. माझी वाचाच बसली. एवढ्या मोठ्या माणसाशी काय बोलणार आपण? माझी बोलतीच बंद झाली. या माणसाच्या लेखणीतून तारुण्याचा उत्कट आविष्कार, तारुण्यसुलभ रोमांस व्यक्त होतो. विश्वास बसत नव्हता माझा. गंभीर लेखन होतंच, पण त्यातही आजचे तरुण तरुणी, त्यांचं राहणीमान, त्यांच्या सवयी, आवडी निवडी, त्यांची लाईफस्टाईल, तरुणाईच्या तोंडची भाषा. बापरे, मला धक्काच बसला आश्चर्याचा.
आणि त्यांच्या तरुण मनाचा. एखाद्या माणसाचा देह आणि त्यांचं मन एवढं वेगळं असू शकतं? बसा ना, आरामात बसा. मी थोडं सावरून बसण्याचा प्रयत्न केला. कशा आलात? विनोदनं सोडलं मला. माझी नजर समोरच्या लॉनवर. विनोद? त्याने प्रश्नार्थक विचारलं. माझा नवरा. वाह, छान. त्यात काय छान आहे मला समजलं नाही. म्हणजे नवऱ्यानं इथंपर्यंत आणून सोडलं हे छान, की बॉडीगार्ड म्हणून बायकोची राखण करण्यासाठी नवरा माझ्यावर आत आला नाही हे छान? काय छान वाटलं असेल यांना? जाऊ दे, छान म्हणायची सवय असेल यांना. कुठल्याही गोष्टीला छान म्हणत असतील ते. असतो एकेकाचा स्वभाव. कसला विचार करता एवढा? काही नाही म्हणत असताना मी दचकलेच. मनातलं समजतं की काय यांना. अनुभव मोठा दिसतोय वाचण्याचा. काळजी करू नका, मला मनातलं काही समजत नाही. ते हसले जोरात. मलाही हसायला आलं. मग मीही हसले. मणिचंद मोकळ्या स्वभावाचे वाटले मला. पण मला बोलायला काही सुचतच नव्हतं. काय बोलणार एवढ्या मोठ्या माणसाशी? मी गप्पच. घरात कोण कोण आहे, नवरा काय करतो, मुलं किती, काय शिकतात, सासू सासरे वगैरे कुणी आहेत का घरात, वगैरे वगैरे. साहित्याशी संबंध नसल्या गोष्टीवर ते प्रश्न विचारत राहिले. मी मुलाखतीला आल्यासारखी उत्तर देत राहिले, अगदी प्रामाणिकपणे. एका माणसाने चहा आणला, सोबत बिस्किटही होती. घ्या, ते म्हणाले. संकोच करू नका, बिस्किटही घ्या. माझा संकोची स्वभाव समजला असावा त्यांना. चहा घेतला. काहीतरी बोलायला हवं म्हणून मी विचारलं, नवीन काय लिहिताय? ते हसले जोरात. आता यात हसण्यासारखं काय होतं मला समजलं नाही. माझा प्रश्न पोरकट वाटला का हसण्याचा स्वभावच आहे? तरी त्यांनी सांगितलं, कादंबरी लिहितोय. कुठल्या विषयावर आहे? माझी उत्सुकता. यंग जनरेशनवर, ते म्हणाले. कॉलेजची मुलं मुली, त्यांची लफडी, त्यांचं मुक्त जगणं, आयुष्य पूर्णांशानं उपभोगणं, कॉलेजचं राजकारण वगैरे वगैरे असेल त्यात. वगैरे वगैरे मध्ये काय काय असेल कुणास ठाऊक. मनात आलं, हे कादंबरी लिहिणार आहेत की पिक्चरची स्टोरी लिहिणार आहेत. मनात येताच हसायला आलं, पण मी हसले नाही. मुंबईला वगैरे येता की नाही कधी? त्याने अचानक विचारल्यानं मी गोंधळले. म्हणाले, नाही, विशेष होत नाही आहे ना. कुणी आहे का मुंबईला? आहे ना. कोण आहे? तुम्हीच की. मी हसत म्हणताच ते मोठ्यांदा दिलखुलास हसले. खरं तर मला असं म्हणायचं नव्हतं. मैत्रिणी आहेत असं सांगायचं होतं, पण माझ्याही नकळत तोंडातून गेलं, तुम्हीच की. यालाही एक कारण होतं. एका मैत्रिणीची नवीन ओळख झाली तेव्हा नव्यानं होऊ घातलेल्या मैत्रिणीनं सहज विचारलं होतं, कुणी आहे का गं मुंबईला तुझं? तेव्हा मी पटकन म्हणाले होते, हो. कोण आहे? तिनं विचारलं आणि मी, तू आहेस ना, असं म्हणाले होते. तशी ती जाम खुश झाली होती. आमची मैत्री पक्की झाली तेव्हापासून. ती माझ्याकडे येऊन गेली, मी तर मुंबईला तिच्याकडेच उतरू लागले. तेव्हापासून असं कोणी भेटलं आणि विचारलं, कुणी आहे का तिकडे, तर माझं उत्तर तयारच, तुम्ही आहात ना. तुम्हीचं रूपांतर तू मध्ये व्हायला वेळ नाही लागला. मग महाराष्ट्रभर मैत्रिणी झाल्या, अनेक मित्र झाले. महाराष्ट्राबाहेर दिल्ली, आग्रा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, देशभर मैत्रीचं जाळं विणता आलं. त्याच सवयीनुसार मी मनचंदांनाही पटकन तुम्हीच की म्हणून गेले होते. पण इथं म्हणायला नको होतं असं वाटून गेलं. एवढ्या मोठ्या माणसाला असं म्हणायला नको होतं, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता.
अरे वाह, ते म्हणाले आणि हसले जोरात. छान छान, आवडलं मला तुमचं उत्तर. मग यायचं आता आमच्याकडे. थिजलेच मी. काय म्हणून बोललो आपण मूर्खासारखं. रागच आला स्वतःचा मला. कर आता ही पण पक्की मैत्री. मनानं कोसलं. बघ बघ, अजून हसता येते. त्यांचं हसणं जरा अंगावरच आल्यासारखं वाटलं मला. बराच वेळ तुटक तुटक संभाषणानंतर मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून 7 वाजले. मी निघते आता, जाते म्हणून मी उठले. पर्स खांद्याला अडकवून जायला तयार झाले. ठीक आहे, भेटू पुन्हा. ते उभे राहिले. मुंबईला यायचं कबूल केलंय तुम्ही, हसत त्याने निरोप दिला. मी घरी आले. पुन्हा माझं काही फोन करण्याचं धाडस झालं नाही. मी फोन केला नाही, पण त्यांचाच फोन आला आणि येत राहिला. प्रत्येक वेळेला काय बोलायचं मोठा प्रश्नच होता. वयाने, ज्ञानाने, बुद्धीने, विचाराने, अनुभवाने मी त्यांच्यापेक्षा खूपच लहान होते. शिवाय लहान गावातला बुजरेपणाही होता. एवढा मोठा लेखक मला फोन करतो याचं विनोदला किती कौतुक. आपल्या मित्रांनाही त्यानं सांगितलं, अरे लेखक मणिचंदांशी हिची ओळख आहे, हिला फोन करतात ते नेहमी. त्याचीच कॉलर ताठ झाली. एकदा फोनवर मणिचंदांनी विचारलं, मी तुम्हाला तू म्हटलेलं चालेल ना. ते म्हणाले आणि हसले. यात हसण्यासारखं काय आहे. न समजूनही मी म्हणाले, त्यात न चालण्यासारखं काय आहे. तुम्ही तर मोठे आहात. हां, आत्ता बरं वाटेल बोलायला. आहोत आहोत खूप परखेपणा वाटतो हो. आपण काही आता एवढे परके नाही आहोत. मी गप्पच. ऐकतेस ना. पटकन एकेरीवर येऊन त्याने विचारलं, नवीन काय लिहायला घेतलंयस. उशिरा का होईना माझ्या लेखनासंबंधी काही विचारलं त्याने. बरं वाटलं जरा. उत्साहानं मीही म्हणाले, दंगलीवर कादंबरी लिहिते. अरे वा, छान. सवयीनुसार छान शेरा दिला त्यांनी. दर 4-1 दिवसात त्यांचा फोन यायला लागला. एकदा त्यांनी विचारलं, कधी येतेस मुंबईला. मुंबईला कशाला. कशाला म्हणजे काय, मला भेटायला. इकडं यायचं प्रॉमिस केलंयस तू. प्रॉमिस नाही केलं मी म्हणून गेले. सहज म्हणाले होते मी. ठीक आहे, कधी आलीस तर ये घरी. अवश्य, आले की येईन. प्रत्येक वेळी फोन आला की, कधी येणार आहेस मुंबईला, ये एकदा, वाट पाहतोय मी तुझी. हा कॉमन प्रश्न होऊन बसला. हळूहळू आग्रह होऊ लागला. ये ना एकदा, एवढं काय त्याचं. अगदी बरोबरीच्या मित्राला बोलवावं तसा आग्रह होताना पाहून मला राग यायला लागला. एवढा आग्रह आवडेनासा झाला मला. काय संबंध माझा मुंबईला जाण्याचा. का जाऊ मी मुंबईला. ते बोलावतायत म्हणून. काय संबंध त्यांचा. विनोदला मी माझी नाराजी बोलून दाखवली तर विनोद हसला. म्हणाला, त्यात काय एवढं, बोलावतायत एवढं तर जायचं. पण पण का जाऊ मी. एवढा मोठा लेखक भेटायला बोलावतोय तर जा ना. ऑफिसच्या कामासाठी मी पुढच्या आठवड्यात जाणार आहे. यायचं असेल तर चल, मी सोडतो तुला त्यांच्याकडे. पण मला काही जावंसं वाटत नव्हतं. तिथं जाऊन भेटण्यासारखं काय आहे. त्यांनी बोलावलं म्हणून मी का जावं. त्यांना तरी मला एवढं भेटावंसं का वाटावं. मी काही मोठी साहित्यिक नव्हे, मोठी विचारवंत विदुषीही नव्हते मी, त्यांच्या वयाचीही नव्हते. तरी त्यांचा आग्रह का. पण त्यांचं विचारणं चालूच. कधी येतेस, कधी येतेस. माणसाला राग येणार नाही तर काय. वेळी अवेळी कधीही फोन यायचा. प्रश्न एकच, कधी येतेस. मुद्दामहून येणं नाही हो जमायचं मला. नाही येऊ शकत मी. पण केव्हा आलेस तर मात्र नक्की येईन तुमच्या घरी. तसं कशाला, ये ना तू.
मला भेटण्यासाठी म्हणून ये, वाट पाहतोय मी. मला वैतागच आला. विनोद म्हणाला, एवढं सारखं बोलावताय त्याला काहीतरी कारण असेलच ना. आजारी वगैरे आहेत की काय बघ, विचार. ते आजारी असले तर तर मी काय करणार आहे? मी काय डॉक्टर आहे? मी जरा रागाने म्हणताच, तू डॉक्टर नाहीस, काही करणार पण नाहीस, पण तुझ्या जाण्याने त्यांना बरं वाटत असेल तर जाऊन ये ना. एवढं काय त्यात? खरंच आजारी तर नसतील ते? काही मोठा आजार किंवा एखादं दुःख, एखादी वेदना जी कुणाला सांगता आली नसेल. माझ्यासारख्या निरुपद्रवी बाईला सांगून मन मोकळं करणं त्यांना सुरक्षित वाटत असेल तर? पण लेखकाला मन मोकळं करण्यासाठी भरपूर जागा असतात. त्यांचं एक वेगळं विश्व असतं. त्या विश्वातल्या एखाद्या कोपऱ्यातल्या माणसाच्या माध्यमातून तो आपल्या मनाचा निचरा करू शकतो. ती त्याची ताकद असते. लेखणीच्या माध्यमातून तो जगाला ओरडून काहीही सांगू शकतो. डोक्यापुरतं असलेला आपला अवकाश वर आभाळभर उधळून देऊ शकतो. वैयक्तिकता सार्वजनिक करू शकतो. तरी मला भेटण्याची एवढी ओढ का? पुन्हा फोन आल्यावर मी विचारलं, तुमची तब्येत ठीक आहे ना? मला काय झालंय म्हणून ते जोरात हसले. यांच्या मोठ्यांदा हसण्यामागे काही भयंकर लपलेलं असेल का? जेव्हा माणूस अस्वस्थ असतो, मनात काही खदखदत असतं, पण ते दुसऱ्यांपासून लपवायचं असतं, तेव्हा तो जोरजोरात हसत असतो. खूप बोलत असतो तो. आपण छान आहोत हे दाखवत असतो. पण प्रत्यक्षात तसं असतंच असं नाही. पुढं ते म्हणाले, मी तंदुरुस्त आहे ग, एकदम फिट. बरं, ते जाऊ दे. माझ्या तब्येतीला काही धाड भरली नाही. तू कधी येणार आहेस तेवढं सांग, मी वाट बघतोय तुझी. येईन हो, नक्की येईन. मी म्हणताच, केव्हा? गायगुतीला आल्यासारखं त्याने विचारलं. केव्हा येतेस? मला रागच आला. त्यांच्याविषयीची काळजी गेलीच. एवढं काय ते कधी येतेस कधी येतेस, वैतागवाडी नुसती. अख्खा दिवस अस्वस्थ होते मी. रागच येत होता मला. मध्येच कधीतरी एकदा त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला होता. तेव्हापासून ते लँडलाईनवर फोन न करता मोबाईलवर करू लागले होते. एकदा त्यांनी सहज विचारल्यासारखं विचारलं, कुठे आहेस तू? घरात आहे. पण कुठे आहेस? हे कशाला हवं त्यांना? मनाशी सरपडत म्हणाले, हॉलमध्ये आहे, बोला. तर पटकन म्हणाले, तुला बेडरूम वगैरे आहे की नाही? एकदम आपटलीच मी. माझ्या बेडरूममध्ये यांचं काय काम? एवढं खाजगी काय बोलायचं आहे? राग आवरून मी म्हणाले, का बरं? अगं, मोबाईल घेऊन बेडरूममध्ये जा, मला काही बोलायचं आहे, अगदी पर्सनली, महत्वाचं. हे म्हणजे अतिच झालं. भयंकरच राग आला मला. म्हाताऱ्याची बुद्धी नाटी झाली की काय? वाटलं फोन बंदच करावा. एवढ्यात तिकडून आवाज आला, गेली का बेडरूममध्ये? मी म्हणाले, हो गेले, बोला आता. खरं तर मी बेडरूममध्ये गेलेच नव्हते, पण गेल्याचं सांगून म्हणाले, बोला आत्ता, एवढं काय बोलायचं आहे? खरं सांगू का, तुला कधी भेटीन असं झालंय मला. पण मला वाटत नाही ना तसं, माझं धुमस्त उत्तर. पण मला भेटायचंय. कसा तरी राग आवरून मी म्हणाले, का? एवढं काय आहे? एक गोष्ट सांगितली तर रागावणार नाहीस ना? ते मी आत्ता कसं सांगू? तरी पण रागावणार नाही असं म्हण, मग सांगतो. लहान पोरासारखं त्यांचं बोलणं होतं. एखाद्या मोठ्या वृद्ध संयमी अनुभव समृद्ध साहित्यिकांचं बोलणं नव्हतं ते. हं, बोला. एकदाच संपवायचं होतं मला आणि पटदिशी ते म्हणाले, तू तू उद्या ये ना. का? माझं वैतागणं.
माझं काहीच काम नाही आहे तुमच्याकडं. मग काय येऊ मी? मला भेटायला. पण मला भेटायचं काहीच कारण नाही. असं काय करतेस? ये ना. त्यात काय अवघड आहे? तू ये. ये तू. खूप बोलूया आपण. नवऱ्याला सांग प्रकाशकाला भेटायला जाते म्हणून. मी स्टँडवर गाडी पाठवतो. तू ये. माझा वेगळा फ्लॅट आहे. खूप मोठी लायब्ररी आहे तिथं. तिथं आपण बसू. दिवसभर राहा आणि संध्याकाळी जा परत. माझा इकडे संताप संताप झाला. एवढी अरेरावी? म्हातारा दिसतो तितका सरळ नाही. नक्कीच म्हातारचळ लागलाय. रागारागात मी मोबाईल बंद केला. राग, वैताग, चीड, मनस्ताप मी नुसती धुमसत होते. विनोदला तरी कसं सांगणार हे? सगळ्याच पुरुष साहित्यिकावरचा विश्वास उडेल त्याचा. म्हातारा असा तर तरुणांचं काय सांगावं मग? त्याने गैरसमज करून घेतला तर? मी विनोदला काही सांगितलंच नाही. अख्खा दिवस वाईट गेला माझा. दिवसभर मी बेचैन होते. असं नवऱ्याशी खोटं बोलून म्हातारा मला बोलवतोय याचा अर्थ काय? आणि काय म्हणे वेगळा फ्लॅट आहे, तिथं दिवसभर गप्पा मारूया. कशाची चाडबीड आहे की नाही? बरं एवढंच काही काम असेल, अडचण असेल, काही मनातलं सांगायचं असेल तर काहीतरी सांगावं ना फोनवर. मला उगीचच अस्वस्थ वाटायला लागलं. मोबाईल वाजला की घाबरायलाच व्हायला लागलं मला. दिवसभर मी फोनच घेत नव्हते. वाजून वाजून मोबाईल बंद झाला की सवडीनं कधीतरी पाहायचे तर फोन कुणा दुसऱ्याचाच असायचा. मग परत फोन करून घ्यायचे. विनोद तर ओरडलाच एकदा, हल्ली तुला कमी ऐकायला येतंय का? फोन का घेत नाहीयेस? आता काय सांगणार मी? माझं काहीतरी बिघडलंय हे त्याच्याही लक्षात आलंच. त्यानं सावकाशीनं काळजीनं विचारलं, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? हल्ली रोजच्यासारखी वाटत नाहीस तू आणि फोनही घेत नाहीस. काय झालंय काय? काही नाही रे. काही नाही? मग चाललंय हे? तोंड बघ जरा आरशात. किती अस्वस्थ दिसतेस तू. काही प्रॉब्लेम असेल तर सांग, म्हणजे काहीतरी मार्ग शोधता येईल. खरंच काही नाही रे तसं. मला सांगण्यासारखं नाही आहे का? वेळ आली की नक्की सांगेन. विनोदनं पुढं काही विचारलं नाही. ओके म्हणून त्यानं सोडून दिलं. तो म्हणाला म्हणून मी सांगेन असं होत नाही हे त्याला माहीत होतं आणि त्याचं हे मला आवडतं. दुसऱ्या दिवशी मोबाईल वाजताच विनोदनं मोबाईल घेतला. घे, मणिचंदांचा फोन आहे. आणि हे काय 4 मिस कॉल्स. फोन घेतला नाहीस त्यांचा? घे घे बोल. मोबाईल ऑन करूनच त्याने माझ्या हातात दिला. आता हॅलो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता. हां बोला, मी म्हणायचाच अवकाश. रागावलीस तू? म्हणून त्याने विचारलं नसतं तरी मी सांगायचं ठरवलंच होतं. मोबाईल घेऊन बेडरूममध्ये जाऊन मी म्हणाले, हो रागावले. रागावणार नाही तर काय? मी चिडलेच. एवढं रागावण्यासारखं काय आहे त्यात? ते स्वतःलाच विचारा. अगं मी सहज सुचवलं तुला. इकडं येण्यासाठी कारण शोधून दिलं. त्यात काय एवढं? त्यात तुम्हाला काही वाटत नसेल पण मला वाटतं ना. आणि येण्यासाठी मला कारण शोधण्याची गरज नाही. मला यायचं असेल तर मी सरळ सरळ सांगून येऊ शकते. ठीक आहे मग ये ना सांगून. मी गप्पच. आता हद्द झाली या माणसाची. डोकं भडकलंच माझं. सॉरी, राग सोडून दे. ठीक आहे, सोडला राग. कधी एकदा फोन बंद करेन असं वाटून मी स्वतःची सुटका करून घेत होते एवढ्यात. हे बघ, मी फोन बंद करतोय.
तू मला पुन्हा फोन कर लागलीच म्हणजे मी समजेन की तुझा राग गेला. नाहीतर मला वाटेल तू अजून चिडलेलीच आहेस. काय हे लहान मुलांसारखं चाललंय तुमचं? मी चिडूनच म्हणाले. लहान आहात का तुम्ही आता? म्हातारा नक्कीच नाही. 80 वर्षांचा म्हातारा म्हणतोय मी म्हातारा नक्कीच नाही. आता हसावं की कीव करावी समजे ना मला. म्हातारा स्वतःला म्हातारा समजत नसेल पण हे मला का सांगतोय हा? चिडून मी मोबाईल बंद केला. क्षणात पुन्हा रिंग. काय आहे? मी वैतागले. फोन करशील ना पुन्हा? डोकं फिरलंय म्हाताऱ्याचं. मी मोबाईल स्विच ऑफ केला. धरून गप्प बसून राहिले कितीतरी वेळ. मग लँडलाईनची रिंग वाजली. विनोदनं फोन घेतला असावा. वर्षा, बाहेरूनच तो ओरडला. मणिचंदनचा फोन आहे. झक मारत बाहेर गेले. तसा तो म्हणाला, तुझा मोबाईल स्विच ऑफ आहे म्हणालेत. स्विच ऑफ केलायस का फोन? घे बोल. रिसिव्हर त्याने पुढे केला. ठेव, मी आत मोबाईलवर करते. म्हणून मी आत गेले. आत जाऊन मोबाईल चालू केला आणि बसून राहिले आतल्या आत धुमसत. मला काही समजतच नव्हतं. किती टॉर्चर करतोय हा म्हातारा. याच्या मनात तरी काय आहे? विचारावंच एकदा स्पष्ट आणि संपवावं एकदा म्हणून मी मोबाईल घेतला. फोन करणार एवढ्यात रिंग वाजली माझीच. तू फोन केला नाहीस? का करू मी फोन? का करू? माझा आवाज चढलाच. मी काय तुमची नोकर आहे? गुलाम आहे का? तुमच्या हुकमाची ताबेदार आहे मी? फोन कर म्हटलं की करायला? अजून चिडलीयस तू? हो चिडले मी. चिडलेच. का त्रास देताय? काय संबंध तुमचा? पुन्हा मला फोन करू नका नाहीतर. ऐकून तरी घे. मला काही ऐकायचं नाही. फोन ठेवते मी. प्लीज प्लीज ऐक ऐक. पुन्हा फोन करणार नाही मी तुला. तुला नको असेल तर नाही करणार. पण एकदा शेवटचं ऐक. शेवटचं शब्दासरशी मी चमकलेच. विनोद म्हणाला तसं आजारी तर नसतील. एखादा लास्ट स्टेजचा आजार. आपण किती गैरसमज करून घेतले तरीसुद्धा त्यांचं आत्ताचं बोलणं खरं वाटत नव्हतं. पण शेवटचं म्हणतायत हे. एकीकडे फोनवरून होणाऱ्या टॉर्चरमधून सुटका होणाऱ्याचा आनंद कुठेतरी मनाला स्पर्शून केला. दुसरीकडे थोडं घाबरायलाही झालं. खरंच सिरियस तर नसतील? म्हणजे 4-8 दिवसात, फार तर 8-15 दिवसात संपणार की काय? नकळत मन थरारलं. मनात एक अनुकंपा निर्माण झाली. आवाजाच्या खालच्या पट्टीत मी म्हणाले, हं बोला. रागावणार नाहीस ना पुन्हा? बोला तर आधी. चीड आलीच. तू सांग आधी. आधी रागावणार नाहीस असं मग बोलतो. नाही रागावणार. झालं? बोला आता. आवाज थोडा चढलाच. मला तुझी खूप खूप आठवण येते. एका दमात ते म्हणाले. आय लव्ह यू. डोकं फिरलंय तुमचं? संतापातिरेकाने मी म्हणाले. तुम्हाला जरा तरी काय? तुमच्या मुली एवढीच काय? कदाचित नाती एवढी आहे मी. आणि तुमचं असलं बोलणं? छी. मोठ्या तिरस्कारानं मोबाईल बंद करून मोबाईल खाली आपटला. मन सुन्न झालं होतं. ठार बधिरल्यासारखं झालं होतं. शरीर रागाने थरथरायला लागलं. मट दिशी मी कॉटवर बसले. माझ्याही नकळत. स्वतःला समजतो कोण हा म्हातारा? त्याची एवढी हिंमत? जरा जोरातच म्हणाले की काय कोण जाणे. विनोद घाईने आला. माझा अवतार, माझा चेहरा, चेहऱ्यावरचा धुमसता राग, शरीराचं संतापनं बघून तो म्हणाला, काय काय झालं ग? कुणाचा फोन होता? मणिचंदाचा. काय झालं? सगळं ठीक आहे ना? डोकं फिरलंय त्यांचं. म्हातार चळ लागलाय त्यांना.
स्वतःला समजतात कोण? माणसानं एवढं निर्लज्ज व्हावं? वयाचा तरी जरा विचार. माझ्या वयाचा नसला तरी स्वतःच्या वयाचा तरी. काय झालं सांग तर. तोही बुचकळ्यात पडला. मणिचंद म्हणजे त्यांचं आदराचं स्थान होतं. त्यांच्याविषयी मी असं बोलते, म्हातारा म्हणून उल्लेख करून एकेरीवर बोलते, हे काही त्यांच्या पचनी पडेना. काही समजेच ना त्याला. आधी सांग बघू काय झालं ते. मी मग पहिल्यापासून सगळं विनोदला सांगितलं. वाटलं विनोद चिडेल, म्हणेल कशाला मग त्यांचा फोन घेत बसतेस. फोन कट करता येत नव्हता तुला? 10 वेळा फोन कट केला असतास तर पुन्हा त्यांनी फोन केलाच नसता. पण असं काहीच न म्हणता तो म्हणाला, एवढं काय त्यात चिडण्यासारखं. प्रेम काय फक्त प्रियकर प्रेयसीचंच असतं? 2 साहित्यिकांमध्ये, 2 माणसांमध्ये प्रेम असू शकतं, मैत्री असू शकते. हे तुला समजू नये. आता याच्या अकलेची कीव करावीशी वाटली मला. एक पुरुषच दुसऱ्या पुरुषाला पाठीशी घालू शकतो की काय? खरं तर याला राग यायला पाहिजे होता, तर याचं वेगळंच. एवढा चांगुलपणा नवऱ्याजवळ. मग त्याही परिस्थितीत विनोदचं आश्चर्य वाटलं. अगं समजून घे, विनोद म्हणत होता. त्यांच्या लेवलनं चर्चा करण्यासाठी त्यांना एखादी मैत्रीण हवी असेल, प्रेम करण्यासाठी एखादी साहित्यिक मैत्रीण. त्यांच्या घरी कोणी साहित्यावर बोलण्यासारखं नसेल, कदाचित बायको त्या दृष्टीनं सक्षम नसेल. एक वैचारिक कोंडमारा होत असेल त्यांचा, विचारांची कोंडी होत असेल, संवादाची उपासमार. तू जा आता बाहेर. मी चिडलेच त्यांच्यावर. त्यांचं वाक्य अर्धवट तोडून म्हणाले, मला एकटीला राहू दे, जा जा आता. बिचाराने मूठ बाहेर निघून गेला. 2 दिवस माझा तीळ पापड होत होता. आपण कसे कसे फसत गेलो. राग येऊन सुद्धा आपण परखड स्पष्ट शब्दात विरोध का केला नाही? वयाचा मान ठेवायचा म्हणून? की एवढा मोठा लेखक आपल्याला मान देतो, आपल्याशी बोलतो, मैत्रीच्या टप्प्यावर येतो, त्यामुळे हुरळून गेलो आपण? आपल्याला वेळीच ओळखायला हवं होतं. स्टँडवर गाडी पाठवतो, आपण माझ्या स्वतंत्र फ्लॅटवर गप्पा मारत बसू, याचा अर्थ समजून घ्यायला होता. तसा तर थोडाफार अर्थ समजला होता, रागही आला होता. पण आपण त्यांना स्पष्ट शब्दात विरोध केला नाही. धाडस होत नसेल तर विनोदला सांगून त्यांना समज द्यायला हवी होती. दुसऱ्या पुरुष साहित्यिकांवरचा विनोदचा विश्वास उडेल म्हणून आपण सांगण्याचं धाडस केलं नाही. आणि आत्ता मन सुन्नच झालं. काही सुचत नव्हतं. स्वतःवरच चिडत होते मी. स्वतःचाच राग करत होते. विनोदशीही जास्त बोलत नव्हते. माझा राग आता लवकर जाणार नाही हे जाणून विनोदच गप्प बसला. माझी समजूत घालण्याच्या भानगडीत न पडता मला वेळ द्यायचा निर्णय त्याने घेतला असावा. मला बरं वाटलं. 8 दिवसात फोन आला नाही. सुटका झाल्यासारखी वाटली मला. मी विसरण्याच्या प्रयत्नात असतानाच 8 दिवसानंतर पुन्हा मणिचंदांचा फोन आला. वाटलं आता स्वारी म्हणून लोटांगण घालील म्हातारा. पण कुठलं काय तर म्हणे, तू मला वडिलांच्या ठिकाणी असल्याचं म्हटलंस ते मला आवडलं नाही. यांच्या आवडण्याचा संबंधच काय? आणि काय म्हणे, 2 साहित्यिकांमध्ये निखळ मैत्री, निखळ प्रेम असू शकत नाही का? हो असू शकतं ना. मी जरा जोरातच म्हणाले. माझ्यावर प्रेम करणारे मित्र भरपूर आहेत मला, पण त्यातल्या कुणीही मला कधी खोटं बोलायला सांगितलं नाही. खोटं बोलून भेटायला ये म्हणालं नाही मला. कधी त्यांनी एकांतात भेटीची अपेक्षाही केली नाही. निखळ प्रेमात लफवाछफवी नसते. सगळं सरळ स्वच्छ पारदर्शी असतं. आत बाहेर एकच असतं, जे तुमच्यात नाही. खरं बोलण्याचं धाडससुद्धा नाही तुमच्यात. सॉरी म्हटलं ना. जाऊ दे प्लीज, मला पुन्हा फोन करू नका. कधीही. मी मोबाईल बंद करून टाकला. 4 दिवस स्विच ऑफच केला मोबाईल. जाऊ दे म्हटलं.
कुणाचे फोन घेतले नाही तर काही जग बुडणार नाही की आकाश कोसळणार नाही. विनोद घरातून गेला की मी लँडलाईनचा रिसिव्हरही काढून ठेवू लागले. फोनचा धसकाच घेतला मी. कुणाचा संपर्कच नको. 4 भिंतीत सुरक्षित असल्यासारखं वाटायला लागलं. पण झालं काय, खूप मित्रमैत्रिणींचे, नातेवाईकांचे, संबंधित जे दोघांना ओळखतात अशा सर्वांचे फोन विनोदच्या मोबाईलवर येऊ लागले. वर्षाचा फोन का स्विच ऑफ आहे? बरी आहे ना ती? काय झालं? ती फोन का घेत नाही? घरचा लँडलाईनही लागत नाही. काही प्रॉब्लेम आहे का? विनोद चिडला नसता तरच नवल. काय तो एकदा सोक्षमोक्षी लावून टाक. संपव हे सगळं. असं तोंड लपवून भागणार आहे का? विनोद ओरडलाच. आणि सगळे फोन सुरू ठेव. उगाच मला त्रास देऊ नकोस. तुला कसला आलाय त्रास? मी भडकलेच. त्रास नाही तर काय? कुठला कोण तुझा लेखक? का सहन करायचं त्याला? हिम्मत असेल तर बोल ना स्पष्ट. तुझी हिम्मत फक्त कागदावरच का? पांढऱ्यावर काळं करणं सोपं आहे. वास्तव एवढं सरळ सोपं नसतं. लिहिण्यापेक्षा जगायला धाडस लागतं. स्पष्ट बोलायला मानसिक बळ लागतं. दुर्गा भागवत वाचून फक्त वाचून उपयोग नाही. पचवायला पाहिजे आणि तसं वागायलाही पाहिजे. काय काय बोलला विनोद. किती उशीर बडबडत तनतनत राहिला. सगळंच काही खोटं नव्हतं त्याचं. परखड लिहिणारा परखड वागतोच असं नाही. परखड बोलायला आणि वागायला हिंमत लागते. सगळं पटलं त्याचं. पण तुझा लेखक असं का म्हणावं त्यानं? आता माझा लेखक आणि मणिचंद बायकोला नेहमी फोन करतात हे सांगताना कॉलर ताठ व्हायची त्याची, ते कुठं गेलं? माणूस असा दुटप्पी कसा असू शकतो? मी काहीच न बोलता गप्प बसले. तसा तो शांतपणे म्हणाला, असं तोंड लपवण्यापेक्षा तर असं कर. त्यांच्या घरच्या लँडलाईनवर फोन कर आणि सांग घरच्यांना सगळं. खरं तर त्यांना मानसोपचाराची गरज आहे. म्हातारपणातलं एकटेपण आणि शारीरिक दुर्बलता पचवता येत नसेल, आपण आता तरुण नाही हे स्वीकारणं अवघड वाटत असेल, लेखनात तारुण्याच्या भावना जगण्याची झिंग व्यक्त करताना स्वतःच्या शरीराची पडझड स्वीकारण्याचं बळ नसेल, तू जरा अबोल आणि संकोची स्वभावाची असल्यामुळे तुझ्यासमोर स्वतः तंदुरुस्त असल्यासारखं ते वागत असतील, बोलत असतील. कदाचित हे बोलण्यातलंच धाडस असेल. वयोमानाने आलेलं दौर्बल्य पचवता न आल्याने स्वतःचं बळ सिद्ध करण्याची एक केविलवाणी धडपड असेल त्यांची. याला मानसोपचाराचीच गरज आहे. तू त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगून टाक आणि मोकळी हो. आणि मोबाईल चालू करून ठेव. काही होत नाही. धीटपणे बोल. मला विनोदचं म्हणणं पटलं. असंच करावं, सांगावंसं मणिचंदांच्या घरच्यांना. म्हणजे कटकट मिटेल एकदाची आणि मणिचंदांचा बॅलन्स थाऱ्यावर येईल. पण तरी मनात आलं, ह्या वयाचा माणूस, घरात म्हातारी बायको असेल, मुलं सुना असतील, कदाचित नात सुना सुद्धा आल्या असतील, त्यांची म्हणून एक प्रतिष्ठा असेल घरात. माझ्या फोनने ते सगळ्यांच्या मनातून उतरतील. या वयात एवढी शिक्षा का द्यावी त्यांना? मनातला विचार विनोदला सांगताच विनोद म्हणाला, धन्य आहे तुझी. काय करायचं ते तुझं तूच ठरव. मी काय सांगू? तू सांग ना, काय करू? तुला काय वाटतं? खरंच सांगू त्यांच्या घरी? काय करू? त्यापेक्षा त्यांच्या म्हातारपणाला माफ कर, क्षमा करून टाक. फार तर पुन्हा फोन आला की स्पष्ट सांग की तुमच्या घरच्यांना मी सगळं सांगेन म्हणून. धमकीच दे चांगली. हे मला पटलं. अशी धमकी दिली तर ते पुन्हा फोन करणार नाहीत. मनात आलं, असे फोन मला एकटीलाच करत असतील कशावरून? आणखीही कुणाकुणाला करत असतील ही कदाचित. पण असं का करावं त्यांनी? एकटेच आहेत असंही नाही. घरच्यांबद्दल एकदा बोललेही होते ते. मग स्वतःच्या घरात वैवाहिक जीवनात समाधानी नसतील का ते? की विनोद म्हणतो तसं साहित्याची जाण असणारी, त्यांच्याशी मानसिक वैचारिकरित्या एकरूप होणारी, चर्चा करणारी बायको नसेल?
मनात विचारांची धावाधाव झाली. पण कितीही विचार केला तरी मणिचंदांचं वागणं पटत नव्हतं एवढं खरं. मनातून आता भीती वाटत नव्हती. त्यांच्या फोनचा धसकाही वाटेनासा झाला. त्यांच्या घरी सांगण्याचं हत्यार माझ्याजवळ असल्याने मी निर्धास्त झाले. मोबाईल चालूच ठेवला. त्यांच्या घरच्यांना सांगायची वेळ माझ्यावर येऊ नये असं मात्र वाटत राहिलं. 15 दिवसात त्यांचा फोन आला नाही. सुटकेचा श्वास सोडला. बरं झालं. सुटले एकदाची म्हणून निर्धास्त होत असतानाच एक दिवस फोन आला. मी फोन घेतला. हॅलो म्हणायच्या आधीच, रागावली आहेस तू, नक्कीच रागावली आहेस. मी काहीच बोलले नाही. सॉरी म्हटलं ना, पुन्हा म्हणतो सॉरी. खूप खूप त्रास दिला मी तुला. आता पुन्हा देणार नाही, कधीच नाही. तरी मी गप्पच. अजून राग आहे तुझा. माझ्यावर विश्वास ठेव. खरंच तुला त्रास द्यायचा नव्हता मला. मी फक्त तुझी परीक्षा घेत होतो. तू परीक्षेत पास झालीस, डिस्टिंक्शनमध्ये गोल्ड मेडॅलिस्ट. माझ्या कानावर विश्वासच बसेना. काय ऐकतोय आपण हे? साळसूदपणाचा त्यांचा कातडी बचाऊ पवित्रा बघून मी उडालेच. माझी परीक्षा घेत होते हे? माझी? काय संबंध? जाळच झाला डोक्यात आणि मी एकदम अंगावर धावून गेल्यासारखी त्वेषाने म्हणाले, माझी परीक्षा घेणारे तुम्ही कोण? संतापाने तोलच गेला माझा. संबंधच काय तुमचा? तुम्हाला कुणी अधिकार दिला? माझी परीक्षा घ्यायचा हक्क मी कुणालाही दिलेला नाही. हां, नवऱ्याला सुद्धा नाही. आणि तुम्ही कोण? परीक्षा स्वतःची घ्या, स्वतःच्या वागण्याची घ्या. वयाचा विचार करून मी गप्प बसत होते याचा अर्थ मी मूर्ख नाही की सीताबाईचा वंश चालवणारी पारंपरिक बाई नाही आहे मी आहे. मी भान आलेली, स्वची जाणीव झालेली मी. स्वतंत्र विचारांची आजची स्त्री आहे मी. तुम्हाला वाटलंच कसं तुमची बकवास मी गपगुमान ऐकीन असं? तुमच्या परीक्षेत पास झाल्याचं ऐकून स्वतःला धन्य समजणाऱ्यातलीही मी नाही. परीक्षा घेणाऱ्याची धिंड काढीन मी, धिंड. असं समजा. तुमची परीक्षा घेतली आहे मी घेतली आहे. आणि तुम्ही माझ्या परीक्षेत शून्याच्याही खाली गेला आहात. खाली, एकदम खाली. नापास झाला आहात तुम्ही. नापास. धिक्कार करते आहे मी तुमचा. शी. संतापातिरेकाने बोलताना मी थरथरू लागले. माणसानं किती घसरावं खाली. स्वतःच्या बचावासाठी आपण काय बोलतोय हेही समजू नये की पुरोगामी लिहिणाऱ्यांची मानसिकता ही व्यवहारात अशी पुरुषी सनातनीच. म्हणे माझी परीक्षा घेतली. कसली परीक्षा? अजून मोबाईल कानाशीच होता आणि मणिचंद भडकल्यासारखे एकदम म्हणाले, एवढा नंगा नाच करायला काय झालं? बलात्कार झालेली बाई सुद्धा एवढा अकांड तांडव करत नाही. उगाच बुंबलू नकोस. आता मात्र कडेलोट झाला. सगळ्या हद्दी पार झाल्या. नीच आहात तुम्ही, नीच. मी खवळलेच. निर्लज्ज आहात तुम्ही, निर्लज्ज. बोलण्याची सुद्धा लायकी नाही तुमची. शी. रागाने मोबाईल भिंतीवर फेकून दिला. त्यानंतर पुन्हा त्यांचा फोन आला नाही आणि 6 महिन्यात ते गेल्याचं समजलं. विनोदनेच बातमी सांगितली. नाही म्हटलं तरी वाईट वाटलं. विनोदला म्हणाले, किती वैतागले होते मी, किती चिडले होते, किती अपमानकारक वाटलं होतं. सगळ्या स्त्री जातीचाच अपमान होता तो. पण आज ते गेल्याचं समजल्यावर आनंद नाही वाटत रे. खरंच वाईट वाटतंय. माणूस कायमचा गेला हे पचवणं अवघड वाटतंय. जाऊ दे. त्यानं माझ्या हातावर थोपटलं. म्हणाला, सोडून दे. आता पुन्हा फोन यायचा नाही, कधीच. हेही वेदनादायक आहे रे. मी म्हणाले, एखाद्या व्यक्तीचं वाईटपण त्याच्या मरणानं संपू नये. त्याच्या स्वभावातनं ते जावं. ती व्यक्ती सुधारावी.
माणूस वाईट नसतो, कधी त्याची विचार प्रवृत्ती वाईट असते. मणिचंद संपावेत, त्यांचा आवाज कायमचा संपावा, बोलण्या भेटण्या पलीकडे ते जावेत, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मन सुन्न झालं. मी गप्प बसून राहिले. जाऊ दे ग, माफ करून टाक, माणूस चुकतो, विनोद म्हणाला. आता तर काय सगळं संपलंय. फॉरगेट इट. विसरून जा सगळं. सोडून दे. विसर. खरंच असं विसरता येतं? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.